तब्बल 8 वर्षानंतर जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी आज सकाळपासूनच ही गर्दी जी आहे, आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे गर्दीचा उच्चांक जो आहे तो देखील वाढलेला पाहायला मिळतो। प्रत्येक उमेदवार आपल्यासोबत या ठिकाणी आपलं शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे। तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा जोर जो आहे तो कायम आहे। 2 ते 3 दिवसापूर्वीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं की आपण या ठिकाणी महायुती करणार आहोत आणि प्रत्येक पक्षाला न्याय देण्याचं काम करणार आहोत। त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, त्याचप्रमाणे भाजप असेल, त्याचप्रमाणे शिवसेना असेल। मात्र राष्ट्रवादीबद्दल अद्यापही कोणतंही चित्र स्पष्ट झालं नसलं तरी देखील महायुतीचे उमेदवार जे आहेत ते सध्या आता आपले अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी या ठिकाणी निवडणुकीचं अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर या निमित्ताने म्हणजेच अगदी 2 ते 3 दिवसापासून जे खलबतं चालू आहे त्यामध्ये जर पाहिलं तर अपक्ष उमेदवार म्हणजे बंडखोरी जी आहे ती महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळते। तर सूत्रांच्या माहितीनुसार जे अपक्ष उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी उबाटा सेना म्हणजे युबीटी सेना ही जी आहे यांचा पाठिंबा असेल अशी देखील माहिती जी आहे ती खात्रीशीर आहे। आणि जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 150 जिल्हा परिषद तसंच 100 पंचायत समिती साठी ही निवडणूक होणार आहे आणि यासाठी जे महायुतीचे उमेदवार आहेत जे आधीपासूनच काम करत होते जे किंवा कार्यरत होते ते देखील या ठिकाणी आपले अर्ज सादर करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पुढील काही दिवसात हे जे अपक्ष उमेदवार राहतील त्यांचं मनधरणी करण्यात वरिष्ठ नेते या ठिकाणी यशस्वी होतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।